नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 3 दिवसात म्हणजे 24 ते 25 जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यात कोसळणार आहे। तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे होईल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ छोटासा आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, शिरपूर या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस पुढील 3 दिवसात म्हणजे 24 ते 25 जून दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, सिल्लोड, वैजापूर, साक्री, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर या भागात अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल। तर माजलगाव, बीड, केज, जामखेड, परळी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर लातूर, पेठ, तुळजापूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला 24 ते 25 तारखेदरम्यान बघायला मिळेल। तर करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, जेजुरी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर जेजुरी, खेड, पुणे या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसात म्हणजे 24 ते 25 मे जून दरम्यान बघायला मिळेल। चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। यामध्ये कोल्हापूर, सांगली, निपाणी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, परळी, परभणी, नांदेड, वाघोला, जिंतूर, हिंगोली, पुसद, वाशिम, उमरखेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर अकोला, अमरावती, कारंजा, यवतमाळ, आर्वी या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 24 ते 25 तारखेदरम्यान बघायला मिळेल। वर्धा, नागपूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तर गोंदिया, भंडारा, उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसात बघायला मिळेल। गडचिरोली, वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुढील 24 ते 25 तारखेदरम्यान राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज, पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।